आम्ही वेगवेगळ्या महिलांसाठी उपक्रम राबवले। सर शिराळा तालुक्यामध्ये विधवा प्रथा बंद करण्यासाठी पहिला पुढाकार आम्ही महिला संघटनेने घेतला। पण पुन्हा दीदीने जसं सांगितलं की बऱ्याच वेळेला एखादी क्रांतिकारी गोष्ट स्वीकारण्यासाठी जितक्या महिला, मी जरी महिला असले तरी मी कबूल करू शकते, जितक्या महिला पुढाकार घेत नाहीत तितक्या आमचे दादा पुढाकार घेतात। याचा अनुभव मला त्यावेळेला आला, कारण विधवा प्रथा बंद करण्यासाठी ज्या वेळेला आम्ही आवाहन केलं त्या गावात जाऊन, त्या वेळेला पुरुषांनी आम्हाला पहिल्यांदा सहकार्य केलं, महिला पुढे आल्या नव्हत्या। त्याच्यामध्ये आमच्या शिराळाचे सरपंच सुद्धा आहेत। त्याचबरोबर सर्वात आधी मी आदरणीय प्रभाकर पाटील सरांचे मनापासून या ठिकाणी आभार मानते। इतक्या मोठ्या व्यासपीठावर आम्हाला आमचा विषय मांडण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली। खरं तर इथं असणारे प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज आहेत। ज्याप्रमाणे आमचे कदम दादांनी सांगितलं, तसेच महाजन दादांनी सांगितलं, तुळसणकर दादांनी सांगितलं। खरं तर तुळसणकर दादांनी सांगण्या अगोदर प्रत्येकाने पाणी कसं जमिनीवर थांबवायचं हे आपल्याला सांगितलं समजावून, पण डोळ्यात पाणी आणण्याचं काम आम्हाला तुळसणकर दादांनी दाखवलं। कारण की ज्या गावाकडच्या गोष्टी आपण आता कुठेतरी विसरत चाललोय, आज आपली पिढी तरी कनेक्टेड आहे, पण आपली जी मुलं असणार आहेत त्यांना हे काल्पनिक वाटणार आहे, आणि त्यांच्यासाठी भविष्यामध्ये खूप गरजेच्या ह्या गोष्टी तुम्ही साठवून ठेवलेल्या आहेत। कारण की आजच मी सर बघितलं सोशल मीडियाला, दगडाचं जे घरोघरी असायचं, जे आता फक्त लग्न कार्याच्या वेळेला बाहेर येतं, शोधून काढलं जातं, ते म्युझियम मध्ये ठेवलेलं आज मी बघितलं। त्याच्यामुळे लवकरच ही परिस्थिती बदललेली असणार आहे। कारण की आज आपण जर कुठल्या पर्यटन क्षेत्रामध्ये गेलो तर तिथं गेल्यानंतर जर स्लॅबचं रूम असेल तर त्याला भाडं कमी आहे, पण कुटीर जर असेल, कौलाचं घर असेल किंवा झावळ्यांचं घर असेल आणि तिथं राहायचा फील घ्यायचा असेल तर त्याचे रेट जास्त आहेत। कारण की आपण त्या जुन्या संस्कृती फक्त पर्यटन म्हणून आणि फक्त एन्जॉयमेंट म्हणून क्षणापुरता एन्जॉय करत असतो, म्हणून आपण जुन्या सगळ्या फॅशन नव्या व्हायला लागलेल्या आहेत। तसंच मलाही असं वाटतं, व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत असताना विभक्त कुटुंब पद्धती जी आपल्याकडे यायला लागलेली आहे, म्हणजे ते एक फॅड यायला लागलेलं आहे। पाश्चिमात्य संस्कृतीचं आपण अनुकरण करायला लागलेलो आहोत, आणि जी एकत्र कुटुंब पद्धती जी होती ती सुद्धा फॅशन पुन्हा नव्याने आली तर अनेक जण व्यसनातून मुक्त होतील अशी मला खात्री वाटते। त्यामुळे खरंच एकत्र कुटुंब पद्धतीचा आपण स्वीकार करणं गरजेचं आहे, आणि हे आजच्या पिढीला खूप चांगल्या पद्धतीने समजते। तर मी माझ्या क्षेत्राकडे, माझ्या कार्यक्षेत्राकडे वळते। माझं व्यसनमुक्ती केंद्र आहे, माझे मिस्टर डॉक्टर आहेत, डॉक्टर राजाराम पाटील, आणि आमचं यशवंत व्यसनमुक्ती केंद्र बत्तीस शिराळा या ठिकाणी आहे। गेली 17 वर्ष झालं आम्ही यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून 16,000 पेक्षा जास्त व्यसनाधीन पेशंटना ट्रीट केलेलं आहे, आणि त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे। खरं तर व्यसन म्हणजे फक्त तंबाखू, दारू, गुटखा, ड्रग्स ह्याच्याशी फक्त रिलेटेड नसतं, तर व्यसन म्हणजे अशी कुठली तरी एक सवय शरीर आणि मन, चित्त स्थिर ठेवण्यासाठी ज्या गोष्टीचे आपण मानसिक गुलाम होतो त्याला आपण व्यसन असं म्हणतो। मग ती गुलामी कोणती असू शकते? खरं तर पूर्वी असं म्हटलं जात होतं की आजार फक्त टायफॉइड, मलेरिया जे शरीराचे आजार आहेत तेच फक्त आजार असतात, तर हा व्यसन म्हणजे एक मानसिक आजार आहे, आणि त्याला जर योग्य औषध उपचार, योग्य समुपदेशन आणि कौटुंबिक आधार, कुटुंबाचं सहकार्य, स्वतःचा मनोनिग्रह जो फार कमी जाणवतो, ह्या सगळ्या गोष्टीची सांगड जर घातली गेली तर 100% प्रत्येक व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकतो अशी आमची खात्री आहे। मग त्या अनुषंगाने आम्ही व्यसनमुक्ती केंद्र चालवत असताना अनेक हंबरडा फोडणाऱ्या आया येतात, अनेक हंबरडा फोडणारी बायको येते, जी पूर्णपणे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतं, तिला पुन्हा नव्याने ते उभं करायचं असतं, अशी महिला येते, लेकरं येतात आपल्या वडिलांना व्यसनमुक्त करून घेण्यासाठी। मॅडम, पूर्वी असं होतं की ज्या वेळेला 45-50 वयाची माणसं व्यसनमुक्ती केंद्र शोधत यायची, आता व्यसनाचं प्रमाण वाढलं पण वयोगट मात्र कमी व्हायला लागलाय। आणि खरंच दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की 15, 16, 17 वयाची मुलं आज व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पालक घेऊन यायला लागलेले आहेत। म्हणजे त्याच्या मागची कारण अगदी थोडक्यात सांगते, कारण की इथं असणाऱ्या प्रत्येकांचं ज्याप्रमाणे, तसंच माझं व्यसनमुक्ती क्षेत्र असं आहे की एक अखंड कार्यशाळा त्याच्यावर आपण घेऊ शकतो।
पण वेळेचं भान ठेवूनच मी आपल्याशी बोलेन. त्याच्या मागची कारण बदलणारी लाईफस्टाईल, चंगळवाद म्हणजे आधुनिक आपण होत चाललोय असं म्हणतो आपण, पण ज्या ठिकाणी पालक मुलांसमोर ज्या वेळेला दारूचा घोट घेत असतात, पार्टीज अटेंड करत असतात आपल्या मुलांसहित आणि तिथं हे ड्रिंक्स घेतलं जातं, त्यावेळेला हे काही पालक करतायत म्हणजे हे वाईट नाहीये अशी मानसिकता लहानपणापासून मुलांमध्ये बिंबवली जाते. त्याचबरोबर पीअर प्रेशर ग्रुप म्हणजे कॉलेजला मुलं, ग्रामीण भागातली मुलं पुणे मुंबई शहरामध्ये जात असतात, तिथं गेल्यानंतर त्या वातावरणाशी ती लवकर मॅच होत नाही. मग मॅच होत नाहीये अशा वेळेला त्यांना कोणतरी जवळचा मित्र लागत असतो आणि मित्र म्हणजे मग तो मित्र एखादा त्या ग्रुप मधला असा असतो की मी दारूचा घोट घेतो, तू सुद्धा घेऊन बघ, कारण की ह्याच्यामुळे तुला फार छान वाटेल. पण त्यावेळेला तो नकार देतो, पण नंतर त्याला ग्रुपमध्ये घेतलं जात नाही. हा पीअर प्रेशर ग्रुप जो आहे की जो त्याला स्वीकारत नाही, मग मला स्वीकारलं तर मी ह्यांच्यातला एक होईल आणि मला माझं एक वलय तयार होईल आणि म्हणून तो एक घोट घेतो. पण त्या एका घोटाची कधी बाटली होते हे त्याचं त्यालाही कळत नाही. आमचा असा एक स्वतः आलेला एक अनुभव आहे. शेतकरी कुटुंब होतं ज्यांनी पुण्याला मुलाला शिकायला पाठवलं होतं. शेतीचा एक तुकडा विकला आणि मुलाला शिक्षणाची फी त्यांनी भरली होती. मुलाला तिथं पाठवल्यानंतर त्यांनी बरेच महिने झाले मुलगा परत आलेला नाहीये, त्यामुळे पुन्हा त्यांनी ते दोघांनी सुद्धा तिथं जाऊन त्याच्या हॉस्टेलवर धडकले. त्यावेळेला त्यांना जाणवलं मुलगा अगदी कृश झाला होता आणि त्याच्या दारातील हॉस्टेलचा जे दरवाजा होता दाराच्या पाठीमागे बाटल्यांचा खच पडला होता आणि त्यावेळेला त्याला ते इथे ऍडमिट करायला घेऊन आले. दुसरी घटना अशी, मुंबई सारखं ठिकाण, रात्री 2:30 वाजता घरामध्ये चाळीत राहणारं कुटुंब, रात्री 2:30 वाजता घरामध्ये स्फोट होतो कारण की दारू पिणाऱ्या आणि दारूसाठी पैसे मागणाऱ्या त्या मुलाला पैसे न दिल्यामुळं त्या मुलाने घरातला टीव्ही फोडला होता आणि त्याचा स्फोट झाला होता आणि पालक मग व्यसनमुक्ती केंद्र शोधत शिराळापर्यंत आले होते. मी ह्या घटना रोज बघायला मिळतात. एखादी महिला अशी येते की जी वाळवा तालुक्यातून येते, ती आत्महत्येला निघाली होती, आपली 2 लेकरं सोबत घेतली होती आणि आता जीव संपवायचा भरपूर प्रयत्न करून झाले, ह्याच्यानंतरही काही होत नाही म्हटल्यावर ती आत्महत्या करायला निघाली. पण तिला तिची दुसरी मैत्रीण रस्त्यात भेटली. ती म्हणाली की आमच्या यांना त्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, तू सुद्धा घेऊन बघ, एकदा प्रयत्न कर माझ्यासाठी. ती आली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यानंतर तिने 15 पेशंट व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणलं. माझं आयुष्य सुधारलं, आता यांचंही आयुष्य सुधारलं पाहिजे. खरं तर मॅडम, काही दिवसापूर्वी मी असं म्हणायचे की स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त कणखर असते, कारण आयुष्यात येणाऱ्या कुठलाही जीव घेण्या प्रसंगाने ती कधीच कोलमडून जात नाही, ती कधीच खचत नाही, पुन्हा नव्या ताकदीने उभी राहते. पण अलीकडच्या काळामध्ये महिलांमध्ये सुद्धा व्यसनाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्याचं प्रमाण खूप कमी आहे, नगण्य आहे सध्या, पण तरी सुद्धा हे प्रमाण सुरू झालेलं आहे. त्यामुळे चोर पावलांनी ही व्यसनं आपल्या घरामध्ये यायला लागलेली आहेत. बीड जिल्ह्यातली जेव्हा एक महिला येते, ज्या वेळेला पुरुषाला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणलं जातं, तेव्हा त्याच्या आईने, त्याच्या बायकोने, मुलांनी असं सेफ झोन करून त्याला काळजी घेत त्याचं धडपडणारं पाऊल व्यवस्थित पडतंय की नाही हे पाहत ती पुढे त्याला आणत असतात, ते सेफ झोन करून. पण ज्या वेळेला त्या महिलेला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणलं होतं त्यावेळेला तिच्याकडे तिरस्काराच्या नजरेनं बघितलं जात होतं. मग व्यसन हे शेवटी व्यसनच असतं. स्त्री पुरुष हा भेद त्याच्यामध्ये नसतो, लिंगभेद त्याच्यामध्ये नाहीये, जातीभेद त्याच्यामध्ये नाहीये. त्याच्यातून होणारे त्रास हे प्रत्येकाला वेगवेगळे सारख्या प्रमाणामध्ये तो त्रास असू शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण प्रत्येकाने जर लक्षात ठेवल्या तर फक्त यशवंत व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नव्हे, तुमच्या आसपास जर व्यसनाच्या आहारी गेलेला कोणताही व्यक्ती असेल तर त्याला कोणत्या ना कोणत्या व्यसनमुक्ती केंद्राची वाट आपण नक्की दाखवाल अशी मी आपणास विनंती करते. या व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर कोणकोणते मानसिक आजार होतात. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे एखादा व्यक्ती अतिशय आक्रमक होतो. कधी कधी असं होतं की व्यसन बंद केल्यानंतर तो विड्रॉल मध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणजे अचानक व्यसन बंद केल्यानंतर त्याच्या मेंदूला ते स्वीकारता येत नाही, त्यामुळे तो पॅनिक डिसऑर्डर मध्ये जातो. ऍडल्ट अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, मोठ्या माणसांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, अतिशय चंचल मनोवृत्ती तयार होते. म्हणजे स्पष्टपणे सांगायचं तर इथं सगळ्याच जणांनी आपण स्पष्ट चर्चा केली आणि ही चर्चा फार महत्वाची होती. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम
होता. एके दिवशी तो इतका हायपर ऍक्टिव्ह झाला की तो हायवेवर मुंबईमध्ये हायवेवर संपूर्ण कपडे काढून तो तिथं दंगा करत होता. त्याच्या बायकोने त्याला कितीतरी त्रास सहन करून त्याला कंट्रोलमध्ये आणून पोलिसांना बोलवून त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणलं होतं. आज त्याच्याकडे बघितल्यानंतर कुणीही म्हणणार नाही की काही महिन्यापूर्वी त्याची ती अवस्था होती. त्यामुळे आमचं हे काम असंच अविरत चालू राहणार आहे. आमचं रिहॅब सेंटर सुद्धा आहे. जे पेशंट घरी कॉपरेट करत नाहीत, सहकार्य करत नाहीत किंवा ट्रीटमेंटला सपोर्ट करत नाहीत किंवा जे आक्रमक होण्याची शक्यता असते, विड्रॉल मध्ये जाण्याची शक्यता असते, अशा पेशंटना आम्ही ऍडमिट करून घेत असतो. मग ऍडमिट केल्यानंतर त्यांच्यावर कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असेल किंवा रेकी थेरपी असेल, सायकॅट्रिस्ट सरांच्या व्हिजिट असतात, त्याच्या थ्रू त्याला ट्रीटमेंट दिली जाते आणि अशा माध्यमातून त्याच्या अंतर्मनामध्ये बदल करून त्याचे विचार बदलण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा पेशंटचे सुद्धा रिझल्ट खूप सुंदर असतात. त्यामुळे आपल्याही प्रत्येकाला तर जाता जाता एवढं सांगते, आपल्या प्रत्येकाला सुद्धा एक व्यसन आहे की जे आपल्या हातात आहे, पण खरं तर ते आपल्याला सोडवत नाही. प्रभाकर पाटील सरांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानते. एकानेही इतके दिग्गज व्यक्तिमत्व आले होते, इतकं वैचारिक सगळं भाषण झालं होतं, पण एकाचही नजर कुठेही मोबाईलकडे गेली नाही. तेवढा वेळ तरी आपण मोबाईलचे व्यसन मुक्त झालो, त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. मोबाईलच्या आहारी सुद्धा आपण चोर पावलांनी त्याच्या आहारी जायला लागलेलो आहोत. आणि आधी माझी आजी म्हणायची, कराग्रे बसते लक्ष्मी कर मध्ये तू सरस्वती कर बोले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. रोज सकाळी उठल्यानंतर हातांचं दर्शन घ्यायचं. आम्ही कशाचं घेतो? रात्री गावाकडची गोष्ट पाहिली होती, त्याच्यावरचा फोटो आवडला होता. मी रात्री एक फोटो पाठवला होता, स्टेटसला ठेवला होता. तो फोटो किती जणांनी बघितला हे पाहण्यासाठी उषाखांचा मोबाईल आधी बाहेर निघतो आणि आपण तो फोटो बघतो. अहो, फोटोला जास्त लाईक्स दिले नाहीत म्हणून डिप्रेशन मध्ये जाणारी युवा पिढी मी पाहिलेली आहे. आणि म्हणूनच आपण चुकीच्या दिशेने वळायला लागलेलो आहोत. जशी जुनी संस्कृती आपण पुन्हा अंगीकारायला लागलेलो आहोत, त्याप्रमाणे कोरोनाच्या काळाने बरंच काही शिकवलं. म्हणजे व्यसनाच्या आहारी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये खूप लोक गेली, कारण की हातचे रोजगार गेले होते, हातात काम नव्हतं, डोक्यालाही काम नव्हतं, मेंदू रिकामा होता आणि लोक व्यसनाकडे वळायला लागली. खरं तर ह्याच्या मागे जे डिप्रेशनचं कारण सांगितलं जातं ते मला काही तितकंसं पटत नाही, कारण की प्रत्येक जण जर डिप्रेशन मध्ये जात असता तर प्रत्येक जण व्यसनाच्या आहारी सुद्धा गेला असता. तर ते सोल्युशन नाहीये. आणि म्हणूनच सरांनी मगाशी सांगितलं आपल्याला की आपल्याला त्याच्या आधी, आजार होण्याच्या आधी आपण काळजी घेतली पाहिजे. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे आम्ही सुद्धा व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे कॉलेज, शाळा, महाविद्यालय इथं जाऊन त्यांचं समुपदेशन करतोय आणि जाहीर तिथं कार्यक्रम घेत असतो. फक्त एक शेवटचा अनुभव सांगते. माध्यमिक शाळेमध्ये गेले होते. 8वीचा एक विद्यार्थी उभा राहिला माझं सगळं भाषण झाल्यानंतर आणि तो अक्षरशः रडायला लागला व्यासपीठावर. तो म्हणाला, मॅडम, आम्ही काही दिवसापूर्वी जर हे ऐकलं असतं तर माझा मित्र वाचला असता. काही दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला. वय वर्ष किती असेल बघा, फक्त 8वी मध्ये शिकणारा मुलगा जो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याने घरी कुणालाही सांगितलं नव्हतं. मित्राने त्याला वाचवण्याचा, त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण जसं दीदी आमची काउन्सिलिंगचं काम करते तसं कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये कोणतरी काउन्सिलिंग करणारं भेटलं नसावं, त्यामुळे त्याचं आयुष्य तिथं वाचलं नाही. पण प्रत्येकाने व्यक्त होणं जास्त गरजेचं आहे आणि व्यक्त होण्याचं माध्यम तुम्ही सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे व्यक्त होणं, संवाद करणं हे प्रत्येक गोष्टीवरचं महत्वाचं सोल्युशन आहे असं मला वाटतं. त्यामुळे आजपासून प्रत्येकाने आपण संकल्प करूया, आपली मुलं जी बाहेर असतील शिक्षणासाठी, आपल्या घरातली जी मंडळी असतील त्या प्रत्येकाशी संवाद साधायला आपण शिकूया. नाहीतर कसं असतं की आता बाळावर सुद्धा शांतता असते, कारण की प्रत्येक तरुण मुलगा हातामध्ये मोबाईल घेऊन खाली डोकं घाल, म्हणजे जिथं चर्चा व्हायला पाहिजेत वैचारिक तिथं शांतता असते. घरी आल्यानंतर आई व्हॉट्सअपवर, बाबा फेसबुकवर आणि मुलं गेम्स खेळत असतात. गेम्सचं सुद्धा व्यसन आपण परवाच बातमी बघितली सर, की 10वी मध्ये शिकणारा, दरवर्षी पहिला नंबर काढणारा मुलगा गेमच्या नादामध्ये वरून बिल्डिंग वरून कितीतरी मजल्याच्या वरून त्याने उडी घेतली, कारण की त्याने गेम मध्ये तशा सूचना त्याला मिळाल्या होत्या. म्हणजे आपण वैचारिक कुटुंब, एज्युकेटेड फॅमिली याच्यामध्ये या घटना घडायला लागलेल्या आहेत. त्यामुळे कुठंतरी आपण अंतर्मुख होऊया आणि या व्यसनाच्या आहारी जर कोण गेलं असेल तर आजच जागा होऊया. व्यसन वाईट नाहीये, व्यसन करणारा वाईट नाहीये,
100% बदलता येते.